आमच्या गावात काँग्रेस बी लय झालाय बरं का पिरूत. ही शेंड खोडली नाहीत काय नाहीत आई घातली गाड्यांना सांगितलं होतं करून घ्या ऐकत नाहीत काय नाहीत लक्का. झाली का नाही काम? तू कशाला आली आता रानात एवढी नटून जायचं होतं आज आपल्याला नटून थटून माहेरी आली. जायचंय मला. अर तरी म्हणलं इतकी का नटली माहेराला जायचंय म्हणून नटलेली दिसती. कधी असं घरी पण कवा तरी अशी नटत जा म्हणजे मला तुला बघावं वाटत. घरी पण अशी हाडळीने झापाटल्यावानी राहती बघू सुधी वाटत नाही तुझ्याकडे. मग आता माहेराला नाही ना मग आल्यानंतर अर म्हणजे माहेराला जायचंय म्हणून एवढी नटली होय तू. हा मग. पटत का तुला पटत? माझ्या घरी माहेराला जायच्या जायचंय. टायमाला नटून जाती आणि घरी पार अशी सुकलेल्या फुलावानी बसती. आता कशी दिसते? आता दिसते ना गुलाबाला. गुलाबाचं नवीन काय उगावलेलं काय म्हणतात त्याला ते नवीन फुल येतं त्याला काय म्हणतात कळी. कळी आहे मी. हा, कळी का तू हा? मग येणार आहे का नाही? रोज 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 पण असंच करीत जाणार जराशी तू. मी ना माहेरावरून आले ना मग अशीच राहील. तुम्ही चला ना आता. अरे नको माहेराला ते माहेराला गेलं ना मला लय राग येतो तिथे त्याला माहितीये का? का? अरे ती जेवायला काय घालतात पुरणपोळीन कुठं पोळ्यान पुऱ्यान चपात्यान बटाटन असलं घालतात मला नाही आवडत ती. मग काय आवडतं तुम्हाला? मला काय आवडत तुला माहित नाही काय किती दिवस झाला आपल्या लग्नाला जरा नवऱ्याची बी कधी काय आवडतं ती जाणून घेत जा ना जरा कधी तुझ्या आत्म्याला बरं वाटेल जरा. तसे 2 महिने झालेत एवढ्यात कसं ओळखणार आहे मी तुम्हाला? अरे नवऱ्याला माणूस 2 दिवसात ओळखतं 2 महिने झालेत अख्खं लग्नाला आपल्या. हा आणि तू बरं असू द्या चला मी दादाला सांगते काय असेल ते तुम्हाला काय खायचंय ते. कुठं माहेरी सोडायचं ना. मटण चारणार असून तुझा हा, भाऊ बघू बोलते मी दादा. तरच मी ना आधी सांगतो. हा बघू तिथे गेलं दादा काय? बोलते. बोलते ना मी बोलते दादाला. म्हणजे मला इथून नादून निचिन तिथं मटण चारणार नाही कसं व्हायचं? नाही बोलते मी हा, दादाशी. मटणाचं नाही चारलं तर मी तुला तिथं ठेवून येईन ना हा, आधीच हा. सांगतो. हा 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 सांगितलंय. काय का? तशीच आहे माझी बहिणी. हो नमस्ते दाजी या बॅग तिथं ठेवून ही बॅग तिकडे बस. ए बाळा उठ रे आजचा बस पण इकडं बस. कसं आहे दादा? बरं आहे बा तुझं? बरं आहे की? लय दिवसाने आला तुम्ही. दाजी बरे आहेत का? हा बरं आहे की. काय लय दिवसाने आला तुम्ही काय तू बरी आहे का रे? हा बरी तू कसं आहे? अर्पिता पाणी आण रे. कशा आहेत वहिनी? बरी आहे तुमचं बरं आहे का? पाणी घ्या. हा बरे माझं. कसं काय येणं केलं काय चाललंय काय माहिती. म्हटलं लय दिवस झाले आले नाही. नको. काय पिरूच कसं काय लय भारी. यान धरला का बारा का नाही? हा बारा धरला का नाही? धरलाय धरला ना? चांगला आला तशी फळाला लागलाय. हा अर्पिता खुर्ची आण रे. तुमचं काय चाललंय? काहीच नाही चाललेत आपली तुमच्यासारखी शेतातली कामं. हा का हा तुझं बरं आहे ना? हा बरे माझं. दाजीच कसं काय बरं आहे? लय भारी एकदम सगळे घरचे सगळे चांगले आहेत? चांगले चांगले. रानातलं कसं काय? रानातलं चाललंय पेरूची बाग बी धरली जरा हा आणि आता बघू कसं होतंय. धरलाय तर खरं. आता तू 2-4 दिवस राहणार आहे ना? हा 2-4 दिवस राहणार हे सोडाय आले ते. हा 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 आता दाजी चहा कर. चहा राहू दे मटणच बनवणं जेवायला. मटण ते जाते जेवण करून. हा अहो श्रावण चालू श्रावण आहे चालू आहे ना आता सध्या. आणि तुम्हाला माहिती मी खात नाही म्हणून त्यामुळे घरात बनवत नाही आपण. बनवतच नाही मग आपलं तुला तर माहिती आहे की घरात सगळीच. काय झालं? तरी बघ ना. नाही ना आई बाबा नाही तर कुणीच नाही घरी नाही त्या तुला तर माहिती आहे की श्रावण महिन्यात दाजी श्रावण महिन्यात नाहीत घरी खात. आम्ही तसला श्रावण त्यातलं काही पाळीत नाही. आणि आम्हाला मटण लागतं दोन्ही टाइम. तुम्हाला माहिती आहे आत्यांना कळाल्यावर त्या बसतीन बडबड करत. हा ती कसं आहे श्रावण महिन्यात खातच नाहीत ना आपण असा विषय होतो. पुरी भाजी करते की नाही तर हा पनीरची दुसरं काहीतरी बनवून आपण पोळ्या बनवू मस्त त्यांना नाही आवडत ते. नाही पण नाही ना होणार मटण नाही ना होणार असा विषय. कारण होणार नाही म्हणजे काय माझी इज्जत बिजत आहे का नाही? अहो तसं नाही दाजी तसं दरच नाही. वेळेस आले की तुम्ही मला ते पुऱ्यान कुठं पोळ्यान पनीर असलं घालताय. अहो जरा दाजी गावा तरी वर्षा तुमच्याकडे बरं लगेच सर्वांना लागला मी आलं की. अहो श्रावणच महिना चालू आहे दाजी आता. दादा भांडणं होण्यापेक्षा बघ ना काहीतरी. नाही ताई काय होतंय श्रावण महिन्यात आपल्याकडे खात नाही तर यात्रा असते मारुतीची आपल्याकडे नाहीच श्रावण महिन्यात जमत त्या गोष्टी. यात्रा बित्रा गेली तशीच उडत मला काय माहित नाही. मला आज मटण खायचंय. मटण आणता का नाही ती सांगा. आईला दाजी मटण नाही राव होणार आता कारण की कुणी आई बाबा दोघं आईला नाहीत मटण घरी. होणार नाही.
नाही ना म्हणजे होणार. तुम्हाला मेवण्यापेक्षा नाही, नाही, मेवण्यापेक्षा ना, मटण- तुम्ही परत आला तर तुम्हाला काळीच देतो. श्रावण महिना संपू द्या, तुम्हाला काळीच देऊ खायला घालून. पण आता सध्या मटण नाही होऊ शकत बाबा. श्रावण बिरवण मला कारण काही माहित नाही. आमच्या पहिल्यापासून घर आमचं सगळं माळकरी आहे, त्याच्यामुळे आमच्या घरात काय होऊ अरे शकत तुला मी म्हणलं होतं नको जायला. अहो, तिला नका काय म्हणू, तिला नका काय म्हणू, तिच्या गळ्यात माळ आहे. तुम्ही ती बघा ना राव, आमच्या घरात सगळ्यांना माळ करीत आम्ही. मग असलं माळकरी म्हणून काय झालं? नाही नाही तुमच्यामुळे आम्ही खायचं बंद करायचं का? अहो, पण एवढा महिना जाऊ द्या ना. एवढाच महिना जाऊ द्या मला माहित नाही. मला मटण आणता का मी जाऊ? नाही, तुमची बहीण राहू द्या आणि तुम्ही तुमचं तुम्हाला आम्ही सोन्याचा घास चारतो आता, पाची पकवान चारतो, व्हेज मध्ये काही पण मागा आम्ही चारतो. पण आता व्हेज मटण नाही खायचंच नाही होणार. मला. मटण पाहिजे. मटण नाही होणार राव दाजी. श्रावण जाऊ दे महिना ना, पुढच्या वेळेस आल्यावर खा ना मग. तू हात काय काढ. तू सांग इथे आता काय, आता तुला तर माहिती आहे की नाही. ऐकतच नाही. वेळेस राव तुमचं आलं की नाही राव दाजी, आता त्यालाही काय काम तुम्ही करा. ऐकून घेत जरा, हा, जरा मला थोडं समजून जमत घेत नाही जरा. असलं. मला माझं काम आहे. तुम्ही जेव्हा मला मटण करताना तेव्हा मला अहो, जेवायला दाजी बोलवा. थोडं ऐका आमचं जरा. ही बहीण तुमच्यापाशी राहू द्या आणि सगळं तुमच्यापाशी राहू द्या. मला तुमच्या घरचं आता पाणी पण प्यायचं नाही. अहो दाजी ऐका ना. मी चाललो. ए तुझा भाऊ मला मटण करीन तेव्हा फोन लावतो तेव्हा न्यायला येतो ना. येत नाही इथंच अहो दाजी राहा. ऐका जरा थोडं तुम्ही. आयलं हो की पाहुण्याचं हो की असं आहे बघ. हे आडमुठं पाहुणा ती काय लय अवघड आहे बाबा. काय करायचं आता मग? काय करायचं म्हणजे? दिलंय तुम्ही बघून करून, मी काय बस करू आता आता? आम्हाला वाटत होतं का या गोष्टी अशा होत्यात म्हणून. आता चांगलं पोरग दिसतंय किती वर्ष झालं पाहुण्याला मटण खायला नाही घातलं कोणी? काय माहिती, मी तर 2 महिने झाले. अरे पण श्रावण महिना तुला माहिती आहे सगळ्या गोष्टी आम्हाला वाटतं सांगितलं का? तरी नाही आता तू सांग बरं कितीची बाब आहे बरं, लय 200-300 रुपयात काय खाऊन खाऊन खाणार बरं पाहुणा तरी? सोडा येत नव्हते मला त्याच्यामुळं.